बहिणीने केला भावाच्या पोरीच्या लग्नाचा अपमान. भावनिक कथा. भावाच्या मुलीचं लग्न करायचं नव्हतं म्हणून बहिणीने केला भावाचा अपमान. पण शेवटी जे घडलं ते डोळ्यात पाणी आणणारं होतं. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही नाती रक्ताची असतात, पण त्यांची किंमत पैशापेक्षा मोठी असते. मात्र जेव्हा अहंकार, गैरसमज आणि समाजाची भीती नात्यांच्या मध्ये येते, तेव्हा वर्षानुवर्ष जपलेलं प्रेमही तुटायला वेळ लागत नाही. आजची कथा आहे एका भावाची आणि त्याच्या बहिणीची. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सुरेश आणि त्याची बहीण सुचेता राहत होते. दोघांमध्ये फक्त 2च वर्षाचं अंतर होतं. लहानपणी दोघं एकाच ताटात जेवायचे, एकाच शाळेत जायचे. आई वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. सुरेश मोठा झाल्यावर शिक्षण अर्धवट सोडून कामाला लागला. त्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आणि बहिणीला शिकवलं. सुजाता कॉलेजला गेली, नोकरी मिळाली आणि नंतर तिचं लग्न शहरात एका श्रीमंत घरात झालं. लग्नानंतर सुरुवातीला ती भावाशी खूप बोलायची, प्रत्येक सणाला यायची, पण हळूहळू तिचं जग बदललं. श्रीमंती, मोठं घर, नवे लोक आणि जुनं गाव मागे पडलं. सुरेश मात्र गावातच राहिला. कष्ट करून त्याने संसार उभा केला. त्याला एक मुलगी होती, आर्या. ती खूप हुशार होती, संस्कारी आणि आईवडिलांचा अभिमानी होती. आर्या मोठी झाली, शिक्षण पूर्ण झालं. तिच्यासाठी चांगलं स्थळ आलं. मुलाचं कुटुंबही साधं आणि चांगलं होतं. सुरेशनं ठरवलं, माझ्या बहिणीला स्वतः जाऊन निमंत्रण द्यायचं. तो नवीन शर्ट घालून शहरात बहिणीच्या घरी गेला. दरवाजा उघडला तो सुचेताने. अरे दादा, अचानक? सुरेश हसत म्हणाला, माझ्या आर्याचं लग्न ठरलं, तुला निमंत्रण द्यायला आलंय. सुचेताने कार्ड हातात घेतलं, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ती म्हणाली, दादा, खरं सांगू, मला या लग्नात पडायचं नाहीये. सुरेशला धक्का बसला. का ग? सुचेता थोड्या संकोचाने म्हणाली, आमच्या सासरच्या लोकांना गावाकडची लग्न आवडत नाहीत. तिथे गेलो तर आमची प्रतिष्ठा कमी होईल. सुरेश काही क्षण शांत राहिला. म्हणजे माझ्या मुलीच्या आनंदापेक्षा तुला लोक काय म्हणतील याची जास्त काळजी आहे? तो फक्त म्हणाला, ठीक आहे, देव तुम्हाला सुखी ठेवो. आणि तो निघून गेला. घरी आल्यावर आर्याने विचारलं, बाबा, आत्या येणार ना? सुरेशने डोळ्यातलं पाणी लपवत उत्तर दिलं, हो बाळा, निमंत्रण दिलंय. पण त्याला उत्तर माहीत होतं. लग्नाचा दिवस आला. सगळं गाव आनंदात होतं. सुरेश धावत होता, प्रत्येक पाहुण्याची व्यवस्था करत होता, पण त्याची नजर वारंवार रस्त्याकडे जात होती. कदाचित बहीण येईल. संध्याकाळ झाली, विधी संपले, सुजाता आली नाही. आर्याची पाठवणी झाली. गाडी निघताना सुरेश कोसळून रडला. त्याचा रंड पाहून गावात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी सुजाताला समजलं की गावभर तिची चर्चा चालू आहे. ज्या भावाने बहिणीसाठी आयुष्य झिजवलं, त्याच भावाच्या मुलीच्या लग्नाला ती आली नाही. ही गोष्ट तिच्या मनाला टोचू लागली. एका दिवशी ती जुन्या कपाटात काही कागद शोधत होती, तेव्हा तिला एका जुनी वही सापडली. ती सुरेशची होती. त्यात लिहिलेलं होतं, आज सुजाताची कॉलेजची फी भरली. स्वतःसाठी चप्पल घ्यायची होती, पण राहू दे, माझी बहीण शिकली की मला सगळं मिळाल्यासारखं वाटेल. दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, आई गेल्यावर सुजाताला कधी आईची उणीव वाटी देणार नाही. हे वाचून सुजाता रडू लागली. तिला आठवलं, राखीच्या दिवशी भाऊ तिच्यासाठी नवीन ड्रेस आणायचा, स्वतः फाटके कपडे घालून फिरायचा. तिने त्या प्रेमाची किंमत कधीच ओळखली नव्हती. दुसऱ्याच दिवशी ती गावाकडे निघाली. सुरेश घराबाहेर झाडांना पाणी घालत होता. सुजाताला पाहताच तो शांत उभा राहिला. ती धावत आली, भावाच्या पायावर पडली. दादा, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. सुरेश काही बोललेला नाही. ती रडत म्हणाली, तुझ्या प्रेमापेक्षा मी लोकांचं मत मोठं समजलं. मला स्वतःची लाज वाटते. सुरेशने तिला उठवलं. बहीण, राग आला होता, पण तुझ्या वाचून मीही अपूर्ण आहे. दोघं एकमेकांना मिठी मारून रडू लागले. त्या दिवशी संपूर्ण गावाने पाहिलं, रक्ताची नाती तुटत नाही, ती कधी कधी दूर जातात, पण प्रेमाने पुन्हा जोडली जाऊ शकतात.
काही महिन्यांनी आर्या माहेरी आली. सुजाताने तिचं औक्षण केलं. तिला सोन्याची चेन दिली. पण आर्या म्हणाली, आत्या, मला सोनं नको. मला फक्त एवढंच वचन दे की पुन्हा कधी बाबांना एकटं सोडणार नाहीस. सुजाता म्हणाली, हे वचन मी आयुष्यभर पाळीन. त्या दिवसानंतर प्रत्येक सण, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक सुखदुःखात बहीण भाऊ पुन्हा एकत्र उभे राहिले. पैसा, प्रतिष्ठा आणि समाज यापेक्षा माणसं मोठी असतात. आई-वडिलांनंतर भाऊ-बहीण हेच एकमेकांचा आधार असतात. एखाद्या क्षणाच्या अहंकारामुळे नाती तोडणं सोपं असतं, पण ती पुन्हा जोडण्यासाठी आयुष्यभराची पश्चात्तापाची किंमत मोजावी लागते. जर तुमच्या आयुष्यातही असा भाऊ किंवा बहीण असेल, तर आजच त्यांना एक फोन करा, कारण नात्याची किंमत वेळ निघून गेल्यावर कळते. धन्यवाद. मित्रांनो, जर तुमच्यासोबत असा एखादा प्रसंग घडलेला असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही स्टोरी कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.